हे ऑल वेलकम हिअर. आज आपण आत्मा टॉपिक बघणार आहोत. ह्यामधून आत्मलिंग 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. सो आत्मा जेव्हा विचारण्यात येईल आत्माशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला आधी निरुक्ती वगैरे लिहायची आहे, पर्याय लिहायचे आहेत, वाक्य लिहायची आहेत. त्यानंतर उत्पत्ती, स्थान म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करून मग तुम्हाला आत्मलिंग या टॉपिकवर जायचं आहे. मोस्टली आत्मलिंग म्हणजे आत्मलक्षण विचारले जाते. तर आपण आत्मापासून सुरुवात करूया. आत्मा हा एक अमूर्त द्रव्य आहे, निर्विकार आहे. आत्मा सुद्धा नवकारण द्रव्यांपैकी एक अमूर्त द्रव्य आहे, ज्याला कुठल्याही परमाणूची आवश्यकता नाही आहे. स्वतंत्र चैतन्यमय अस्तित्व असलेला आत्मा सूक्ष्म आणि श्रेष्ठ मानलेला आहे. त्यानंतर निरुक्ती दिली आहे, अतसातत्य गमने सतीभ्याम या धातूद्वारे आत्मा शब्द बनलेला आहे, ज्याचा अर्थ होतो की जो सतत गतिमान आहे, गतिशील आहे, त्याचा जन्म किंवा मृत्यू असं होत नाही. गतिशीलता सदैव आत्म्यात असते. त्यानंतर आपनोती, आदत्ते, अतिविषानिह व संततो भाव या 4 लक्षणाद्वारे व्युत्पत्ती म्हणजे काय? तर सर्व पदार्थांमध्ये व्याप्त असलेला आत्मा आहे. आदत्ते सगळ्या वस्तूंमध्ये स्वतःमध्ये विलीन करणारा, म्हणजे तो सर्व पदार्थांमध्ये प्रेझेंट असतो, जे लिव्हिंग बीइंग्स आहेत. त्यानंतर सगळ्या वस्तूंना तो आपल्यामध्ये विलीन करून घेतो, सामावून घेतो. अतिविषयनीय म्हणजे काय? विषयाचा उपभोग घेणारा, विषयाच्याबद्दल माहिती करून घेणारा. संत तो भाव म्हणजे ज्याची सत्ता निरंतर आहे. तर असे हे 4 लक्षण आत्म्याचे सांगितलेले आहे. हे तुम्हाला MCQमध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर पर्याय सांगितलेला आहे. ज्ञाता, साक्षी, पुरुष, क्षेत्रज्ञ, सर्वज्ञ, धाता, स्प्रष्टा, स्रष्टा, श्रोता, वक्ता, गंता. गंता म्हणजे गमनशील असल्यामुळे घ्राता, द्रष्टा आणि आणखी बरेचसे नावं दिलेले आहेत बुकमध्ये. त्यानंतर व्याख्या, आत्मत्वाभी संबंधात आत्मा म्हणजे जो आत्मत्व जातीवाला आहे, समवाय संबंधाने ज्ञानाधिकरण आहे, त्याला आत्मा म्हटले जाईल. आत्मा एका द्रव्याच्या आश्रयाने राहतो आणि त्याच्यामुळे द्रव्य न म्हणता शरीर म्हणणं योग्य राहील. आत्मा शरीराचा आश्रयाने राहतो. ज्ञानाचे आश्रय असणारे द्रव्य म्हणजे आत्मा. म्हणजे ज्ञान तुम्हाला तेव्हाच मिळेल जर म्हणजे तुमच्यामध्ये आत्मा प्रेझेंट आहे. आत्माचे 2 प्रकार सांगितले आहे, जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा म्हणजेच राशीपुरुष. प्रत्येक शरीरात भिन्न असलेला अनेक आहे. म्हणजे मृत्यू आणि जन्म ह्या 2 मध्ये जो ट्रॅव्हल करत असतो सतत, ते जीवात्मा झालं. विभू आहे, अनित्य आहे. मोहेच्छा द्वेषाने उत्पन्न होणारा. जाणिवेचे ज्ञानाचे केंद्र. त्यानंतर 84 लक्ष योनीतून प्रवास करणारं आणि शेवटी परमात्म्यात विलीन होणारं म्हणजे जीवात्मा आहे. आणि परमात्मा कसा आहे? ईश्वर परमपुरुष मानलेला आहे. सर्वज्ञ आहे, एक आहे. जीवात्मा अनेक आहे, परमात्मा एक आहे. परमात्मा नित्य आहे, जीवात्मा अनित्य आहे. परमात्माचं जीवन म्हणजे मृत्यू आणि जन्म सांगितलेला नाही आहे, म्हणून त्याला अनादी म्हटलेलं आहे. पण जीवात्म्याच्या उत्पत्तीसाठी मोह, इच्छा, द्वेष हे रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर परमात्मा सर्व भाव रहित आहे आणि परमब्रह्म आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये डिफरन्स करू शकता. उत्पत्ती सांगितलेली आहे आत्माची. परमात्मा अनादी असल्याने त्याच्या उत्पत्तीला कारण नाहीये. जीवात्म्याच्या उत्पत्तीला काय कारण आहे? मोह, इच्छा, द्वेष, कर्म, जे आपण वर पॉइंट्स कव्हर केले. त्यानंतर स्थान, हृदयम चेतनाधिष्ठानम एकम. हृदय हे चेतनेचे स्थान आहे. जेव्हा गर्भोत्पत्ती होते तेव्हा त्याच्या 4थ्या महिन्यामध्ये गर्भहृदय उत्पन्न होतो. त्यामुळे गर्भिणी स्त्रीला द्विहृदिनी म्हटले जाते. स्वरूप सांगितलेले आहे, आत्मस्वरूप आणि परमात्मा स्वरूप, म्हणजे त्यांचं स्वरूप कसं आहे आत्म्याचं, परमात्म्याचं. आत्मा स्वरूपमध्ये सांगितलं आहे निर्विकार, पर, अणु, नित्य, अव्यक्त, निष्क्रिय, चेतनाधातू, शुभ अशुभ, कर्मभोक्ता, विवेकी, सर्वव्यापी. वैशेषिकांनी सर्वव्यापी सांगितलेलं आहे. अमूर्त, चेतन, मध्यम परिमाण जैनांनी सांगितलेलं स्वरूप, निराकार, जीव, अक्षय, अव्यय आणि अचिंत्य. अक्षय, अव्यय आणि अचिंत्य हे गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. आत्मस्वरूपासाठी, परमात्मा स्वरूपासाठी अनादी, सदैव अस्तित्व असलेलं, अव्यक्त, क्षेत्रज्ञ, विभू, कारणरहित, अव्यय, शाश्वत, अक्षर, अज्ञेय, अतींद्रिय. तर अक्षय आत्मासाठी सांगितलेलं आहे, परमात्मासाठी अक्षर सांगितलेलं आहे, शाश्वत सांगितले आहे, अतींद्रिय हे काही स्पेशल वर्ड सांगितलेले आहेत. त्यानंतर परमात्माचे 8 गुण सांगितलेले आहे. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, बुद्धी, इंद्रिय, प्रयत्न. हे सगळ्या गोष्टी आपण आधी सुद्धा कव्हर केलेल्या आहे. संख्या म्हणजे परमाणू रहित असल्यामुळे संख्या एक आहे, नित्य आहे. परिणाम महत्परिमाण आहे. पृथकत्व इतर द्रव्यांपेक्षा वेगळेपणा आढळतो. त्यानंतर संयोग, शरीराशी होणारा संयोग जन्माच्या वेळी, आणि विभाग मृत्यूच्या वेळी शरीराशी होणारा विभाग. त्यानंतर बुद्धी, इच्छा, प्रयत्न हे आत्मलिंगामध्येच समाविष्ट आहेत. त्यानंतर आत्मलक्षण म्हणजेच आत्मलिंग चरकांनी 22 सांगितले आहे, सुश्रुतांनी 16.
प्रशस्त पादोक्त 14 सांगितलेले आहे, वैशेषिकांनी 12 आणि न्यायांनी 6. तर ह्यापैकी तुम्हाला चरकोक्त लक्षात ठेवायचे आहे आणि जर एक्झाममध्ये लिहायला येईल, तर चरकोक्तच 22 गुण तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करायचे आहेत. पण MCQसाठी तुम्हाला कोणी किती गुण सांगितलेले आहे, लक्षण सांगितले आहे ते लक्षात असलं पाहिजे. तर सुरुवात करायची आहे चरकोक्त 22 गुणांपासून. प्राण, अपान, निमेष, उन्मेष, जीवनगती, मनाची गती, इंद्रियांतर संचार विकार, प्रेरणा, धारणा, स्वप्नांतर देशांतरगमन, पंचत्व ग्रहणम, दृष्टस्य दक्षिणेनाक्षण्यजन्यम ज्ञान, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्न, चेतना, धी, धृती, स्मृती आणि अहंकार. प्राण म्हणजे काय की बाहेरील वातावरणातून घेतलेला वायू आतमध्ये जो घेतो त्याला श्वास म्हटलं जाते. मुख्य आणि नासिकेने आत घेतला जाणारा वायू. अपान म्हणजे मलमूत्र विसर्जन करणाऱ्या वायूला किंवा निश्वासाला बाहेर सोडणे. निमेष म्हणजे डोळ्यांच्या पापण्या बंद करणे. उन्मेष म्हणजे डोळ्यांच्या पापण्या उघडणे आणि उन्मेषसाठी उदानवायू रिस्पॉन्सिबल आहे. जीवनगती म्हणजे काय तर दोष, धातू, मल इत्यादी आपले कार्य व्यापार व्यवस्थित करतात. शरीराची वाढ व्यवस्थित होत आहे आणि अवयवांचे स्पंदन होणे हे जीवनगतीमध्ये आपण मेन्शन करू शकतो. मनाची गतीमध्ये मनाचे जे कार्य आहे ते लक्षात येणे, जसं संकल्प, विचार, ध्येय, धारणा इत्यादी. इंद्रियांतर संचार किंवा विकार म्हणजे काय मनाचा संचार एका इंद्रियातून दुसऱ्या इंद्रियाशी होणे. प्रेरणा म्हणजे काय मनाद्वारे इंद्रियांना विषयाकडे जाण्याची प्रेरणा होणे. धारणा शरीराचे धारण करणे. स्वप्नात देशांतर गमन म्हणजे स्वप्न दिसणे. जर तुमच्या शरीरात आत्माच नाहीये तर स्वप्न दिसणे शक्य नाही. पंचत्व ग्रहण म्हणजे मृत्यू होणे. जर जन्म होत आहे, आत्मा प्रेझेंट आहे, तर त्याचा मृत्यू होईल म्हणजे पंचत्वात विलीन होऊन ते आत्मा निघून जाईल. दृष्टस्य दक्षिणेनाक्षण्यजन्यम ज्ञान म्हणजे दोन्ही डोळ्याने समान दिसणे. इच्छा म्हणजे अभिलाषा. द्वेष म्हणजे काय क्रोध. सुख म्हणजे धर्मजन्य अनुकूल ज्ञान विषय. दुःख अधर्मजन्य अनुकूल किंवा धर्मजन्य प्रतिकूल ज्ञान विषय. प्रयत्न म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आत्मा प्रेझेंट आहे. चेतना हे तर आत्म्याचेच लक्षण आहे. धी म्हणजे बुद्धी, धृती, धैर्य, स्मृती म्हणजे जे ज्ञान ग्रहण केले आहे त्याचे स्मरण करणे. अहंकार म्हणजे मीपणा. मीपणा तेव्हाच लक्षात येतो जेव्हा तुमच्यामध्ये आत्मा प्रेझेंट आहे. तर अशा प्रकारे आपण चरकोक्त 22 लक्षणं बघितलेली आहे. त्यानंतर भेद दिलेला आहे. तर्कसंग्रहकारांनी आत्माचे 2 भेद सांगितले, आत्मा आणि परमात्मा. आणि आयुर्वेदाने परमात्मा अतिवाहिक पुरुष म्हणजे सूक्ष्म पुरुष, कर्मपुरुष, स्थूल पुरुष मानलेले आहेत. परमात्मा म्हणजे काय जे आपण आधी बघितलं की जो एक आहे ज्यामध्ये जीवात्मा 84 लक्ष योनी पार करून कर्माचा उपभोग घेऊन परमात्म्यात विलीन होतो तो. त्यानंतर अतिवाहिक पुरुष जे सूक्ष्म आत्मा आहे, जे गर्भधारणेच्या वेळेस शरीरामध्ये प्रविष्ट करते. आणि कर्मपुरुष म्हणजे चिकित्सा अधिकृत पुरुष ज्याच्यावर चिकित्सा केली जाते. कर्माचा उपभोग जो घेतो तो. अशा प्रकारे आपण आत्मा कंप्लीट केलेला आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू सो मच. आणि तुम्हाला जर कुठलीही क्वेरी किंवा डाऊट असेल सो लेट मी नो. थँक यू.